महाराष्ट्र बुलेटिन, आपला महाराष्ट्र, आपली बातमी। नाशिक महानगरपालिकेच्या महासभेची सुरुवातच आज प्रचंड गदारोळाने झाली। शहरातील पहिल्याच पावसात रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांमुळे नागरिकांना होत असलेल्या हालापेष्टींवरून ठाकरे गटाच्या शिवसेनेने आक्रमक भूमिका घेत सभागृहात जोरदार घोषणाबाजी केली। त्यामुळे महासभेचं कामकाज काही काळ ठप्पच झालं। रस्ते दुरुस्तीच्या कामांसाठी स्टार रेट मंजूर करण्याच्या प्रस्तावावरून सभागृहात मोठी खडाजंगी उडाली। विशेष म्हणजे विरोधकांसह सत्तेत सहभागी असलेल्या शिंदे गटाच्या शिवसेनेनेही या प्रस्तावाला तीव्र विरोध दर्शवत सत्ताधाऱ्यांनाच कोंडीत पकडले। नगरसेवकांनी आरोप केला की हा विषय यापूर्वी स्थायी समितीत जादा विषय म्हणून मंजूर करण्यात आला होता। या संपूर्ण प्रक्रियेत गंभीर अनियमितता असून स्टार रेटच्या नावाखाली महापालिकेच्या कोट्यावधी रुपयांच्या निधीची लूट होण्याचा धोका असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला। सभेमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं हे तीव्र आंदोलन छेडण्यात येत आहे की पालिकेला जाग आली पाहिजे। एकाच पावसामध्ये आज नाशिककरांचे काय हाल झाले आपण सर्वांनी बघितलं। म्हणून आज आयुक्त असेल, महापौर असेल, यांना जाग आणण्यासाठी शिवसेनेतर्फे आंदोलन करण्यात येत आहेत। त्याच्यात अजून एक महत्त्वाचा मुद्दा आहे स्टार रेटचा। यांनी जो स्टार रेट लागू केला हा कुठल्याही नियमात नसून हा स्टार रेट कॉन्ट्रॅक्टरांना पोचण्यासाठी आणि कॉन्ट्रॅक्टरांचे लाड पुरवण्यासाठी हा स्टार रेट दिला जातो। हा स्टार रेट कॅन्सल झाला पाहिजे, नाही तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हा पक्ष रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही। या प्रकरणाची स्वतंत्र आणि सखोल चौकशी करण्याची मागणीही सभागृहात जोरदारपणे करण्यात आली। नाशिक महानगरपालिकेतील स्टार रेट वाद आता केवळ राजकीय संघर्षपुरता मर्यादित राहिलेला नाही। आर्थिक पारदर्शकतेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाल्याने या प्रकरणाकडे शहराचं लक्ष लागलंय। महाराष्ट्र बुलेटिनसाठी सयाजी पवार, नाशिक। महाराष्ट्र बुलेटिन, आपला महाराष्ट्र, आपली बातमी।